मित्रहो, प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा 4-5 गोष्टी असतात की ज्या उठसूट कधीच सगळ्यांनाच सांगत बसायच्या नसतात. तुम्ही जेव्हा आपले सिक्रेट्स, आपली गुपितं सगळ्यांनाच सांगण्याची चूक करता, तेव्हा आयुष्यात लाखो करोडोचा लॉस किंवा मानसिक त्रासाला हमखास सामोरं जावं लागतं. पहिली गोष्ट, वीक पॉइंट. आपल्या हितशत्रूंना जेव्हा आपले वीक पॉइंट किंवा आपली कमजोरी माहीत असते, तेव्हा आपली खिल्ली उडवली जाते. त्यामुळे आपला आत्मविश्वास ढासळतो. जेव्हा तुमचे वीक पॉइंट किंवा कमजोरी, नकारात्मक बाजू चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचतात, तेव्हा तीच लोक त्या कमजोरीचा वापर तुमच्याच विरोधात, तुमच्यावरती वार करण्यासाठी शस्त्र म्हणून वापरू शकतात. दुसरी गोष्ट, आपला भविष्यातला प्लान किंवा योजना कधीच सगळ्यांना सांगू नका. काय आहे ना, एखादी योजना किंवा प्लान पूर्ण होण्याआधीच जेव्हा तुम्ही जगजाहीर करता, तेव्हा तुमच्या कॉम्पिटिटर कडून त्याच्यामध्ये अडथळे निश्चितपणे तयार होतात आणि ती काही कारणाने पूर्ण नाही झाली तर तुमचं हसू होऊ शकतं. तिसरी गोष्ट, आर्थिक माहिती. तुमचं उत्पन्न, तुमचा पगार, गुंतवणूक, कर्ज किंवा सेव्हिंग्स हा तुमचा अत्यंत खाजगी मामला असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात सुद्धा या सगळ्या गोष्टींची चर्चा करता, तुमच्या आर्थिक स्थितीची चर्चा करता, तेव्हा खूप वेळा तुलना किंवा मत्सर हा मानवी स्वभावानुसार ओघाने होतच असतो आणि त्याच्यातून काही वेळा अडथळे तयार होतात. लक्षात ठेवा, तुमचं भलं व्हावं असं खूप मनापासून वाटणारी माणसं फार कमी असतात. चौथी गोष्ट जी कधीच सगळ्यांना सांगायची नाही, ती म्हणजे नवरा बायकोतली भांडणं, वाद किंवा कौटुंबिक कलह. काय आहे ना मित्रांनो, घरातल्या गोष्टी ह्या घरातच राहिलेल्या बऱ्या. त्या ज्यावेळेस बाहेर जातात तेव्हा त्याला तेल मीठ लावून अजून वाढवल्या जातात. त्यातून तुमची, तुमच्या जवळच्या व्यक्तीची, कुटुंबातल्या सदस्यांची बदनामी होत असते. उद्या कदाचित तुमचं नातं सुधारेलही, पण काही डाग हे तसेच राहतात. पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं दुःख ही सगळ्यांना सांगण्याची गोष्ट नसते. काय होतं, सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने आपण आपल्या समस्या, तक्रारी किंवा आयुष्यातली फार मोठी दुःख आपण कुणाला तरी सांगत असतो. पण मित्र हो, हे कायम लक्षात ठेवा, प्रत्येकालाच तुमच्या दुःखाविषयी सहानुभूती वाटेल असं बिलकुल नाही, किंवा प्रत्येकाकडेच तुमच्या दुःखाचं सोल्युशन असेल असंही नाही. काहींना तर तुम्ही दुःखी आहात याचंही समाधान मिळत असतं. म्हणून दुःख सांगायचीच असतील तर ती तुमच्या प्रोफेशनल काउन्सिलरला सांगा, थेरपिस्टला सांगा. तुम्हाला आर्थिक बाबीच सांगायच्या असतील, शेअर करायच्या असतील, तुमच्या सीएला सांगा किंवा आर्थिक सल्लागाराला सांगा. लक्षात घ्या, या पाचही गोष्टी तुमचे आई वडील, तुमचे गुरुजन आणि तुमचे मार्गदर्शक सल्लागार यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना शेअर करण्यासाठी नसतात. तुम्ही अशा चुका केल्या असतील तर मला कमेंट करून सांगा आणि माझे विचार आवडत असतील तर हे रील मात्र अधिकाधिक लोकांना शेअर करा.